नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। चला तर मंडळी, खायला क्रिस्पी व चटपटीत असे मूगभजी बघणार आहोत। चला तर जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी मूग डाळ घेतली, त्यात एक चमचा तांदूळ घालून स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले व सकाळी 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले। त्यासाठी लागणारा ठेचा 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा, त्याचप्रमाणे जिरे घालून त्याचा चांगलासा ठेचा बनवून घेतला। ते बाजूला काढून त्याच मिक्सरच्या भांड्यात तयार केलेले डाळ घालून त्याला जाडसर वाटून घेतले। असे थोडे थोडे करून डाळ जाडसर वाटून घेतले। त्याची जास्त पेस्ट बनवून घेऊ नये, नाहीतर भजी आतमध्ये क्रंची होत नाही। ते एका भांड्यामध्ये काढून घेतले। सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घेतल्यानंतर त्यात चिमूटभर हिंग घालावे, चवीनुसार मीठ, तयार करून घेतलेला ठेचा, व कट केलेली कोथिंबीर घालून हाताच्या साहाय्याने चांगले मिक्स करून घ्यावे। चांगले फेटून घेतल्यामुळे त्यात सोडा किंवा इनो घालण्याची गरज पडत नाही। हाताच्या साहाय्याने मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे चांगले फेटून घ्यावे। असे केल्याने त्यात सोड्याची आवश्यकता पडत नाही। ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे फेटून घ्यावे। फेटून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवली, कढईत तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर एक एक भजी सोडून चांगले क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतले। आतून जाळीदार व बाहेरून क्रिस्पी अशी भजी तयार होतात। खायला खूप छान व चविष्ट लागतात। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व एक लाईक करायला विसरू नका। खायला कुरकुरीत व क्रिस्पी अशी भजी चमच्याच्या साहाय्याने सर्व भजी असे काढून घ्यावे। खायला क्रिस्पी व जराही तेलकट न होणारी भजी तयार होतात। भजी बनवताना तुम्ही कांदा, पालक याचा सुद्धा वापर करू शकता। खायला क्रिस्पी व कुरकुरीत भजी तयार होतात। थोडे थोडे करून सर्व भजी बनवून घेतली। सर्व भजी बनवून झाल्यानंतर मी त्याच्यासोबत खाण्याकरिता चटणी बनवून घेतली। ही चटणी कांदा, टोमॅटो व चण्याची डाळ यापासून बनवलेली आहे। खायला क्रिस्पी व कुरकुरीत अशी भजी तयार। रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचे, तर अशा प्रकारे काहीतरी बनवले तर मुलं सुद्धा आवडीने खातात।
आपली चटपटीत व कुरकुरीत भजी तयार। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।